सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर येताना आपण गणेश आणि भुऱ्या या दोन फलंदाजांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोमनाथ, स्ट्राइक वर मात्र आपण फलंदाजाला पाहू शकाल गणेश। सारमाळ संघानं 42 धावा बनवल्या होत्या आणि 43 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं ते दैसर संघापुढे। तर त्या सामन्याचा हिरो रणजित यायचा आहे आपण। इथे मात्र फटका चांगला आहे, सुरुवात मात्र सिंगल न पाहायला मिळाली ती सागवाडी टीमची। डॉट चेंडू फेकण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता आणि हा चेंडू मात्र अवंतर घोषित केला पंचांनी। अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, इथून मात्र डॉट आलाय। सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा सामना। एका बाजूने खारघर पणसवाडी आणि त्याच्या विरुद्ध आपण सागवाडी या टीमला पाहू शकाल। इथे मात्र फटका अक्रॉस द लाईन चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार चौकार। या ठिकाणी आपण मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया। सामी खैर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण रणजितला सन्मानित करायचं आहे। इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता आणि चेंडू मात्र आउटा पार होतोय, हा येतोय षटकार। एका षटकाचा खेळ संपला। एका षटकामध्ये आपण 13 धावा बिनबाद स्कोरबोर्डवर पाहतोय। बुरेशनं मात्र अतिशय चांगली फलंदाजी केले। बुरेश उर्फ भुऱ्या आणि गणेश ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज, कारण
खारघर चापेवाडी संघ म्हटला तर निश्चितच एक शिस्तबद्ध संघ आणि महादेव एक हार्ड हिटर फलंदाज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न. धावपलकावर धावा लागल्या 14 धावा. या ठिकाणी मात्र मनोज स्ट्राइकवर फलंदाज आपण पाहतोय गणेशला. सिंगल. सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात मनोजनं, 2 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. P1च्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. लो फुलटोचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू जाईल आउटापार. हा येतोय षटकार. चुकीचा चेंडू फेकला होता आणि त्या चला सामना स्पीडअप करायचा आहे. धावफलकावर धावा लागल्यात 21 धावा. टाइम अलर्ट आहे. आपल्याला 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी दिलाय. त्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर मात्र आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू चौथ्या षटकामध्ये आणावा लागेल. इथे मात्र झेलची संधी होती परंतु त्या ठिकाणी झेल काही चौकार आलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला परंतु त्याचा पाय नाही. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू अक्षरशः मात्र सीमारेषा पलीकडे बराचसा लांब फेकलाय. फलंदाज आपण पाहतोय भुऱ्या ऑन द फायर. भुऱ्याचा विचार केला तर 9 चेंडू मध्ये 28 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 31 धावा. या ठिकाणी मात्र अक्षरशः भुऱ्यानं
गोलंदाजाची कत्तल करायला घेतले, कारण 9 चेंडूमध्ये 28 धावा कुठून काढल्यात, कारण त्यांना ठाऊक आहे समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे खारघर पणसवाडी. इथे मात्र चेंडू अडवलाय, सिंगल मिळेल. सिंगलनं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 32. दुसरं षटक संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16.00 च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावर लावल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश आलाय. संघाचा संघनायक. इथे मात्र लो पुलटोचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिल्या चाट्यामध्ये चेंडूला उचलला आणि इथे मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नॉट आउट. संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. बुऱ्यानं मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली. 31 धावा वैयक्तिक कुठून काढल्यात. इथे मात्र डॉट चेंडू. बऱ्याच टायमानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. गोलंदाजाचा मात्र मनोबल वाढला असेल, कारण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 34 धावा. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचललाय. अजून एक बिग ब्लास्ट भुऱ्याच्या बॅट मधून निघालेला. आणखीन एक धमाका षटकार. धन्यवाद. या ठिकाणी मात्र 40 धावा धावफलकावर लावल्या जातात. इथून मात्र फटका चांगला आहे. दोन धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे. अजून एक चांगला शॉट. चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार आणि इथून मात्र चित्र स्पष्ट झालंय. त्या अर्थातच यापुढील मात्र चला
चला सारमाळ संघाचा संघनायक आणि कासगाववाडी संघाचा संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी, कारण सर्वाधिक धावसंख्या नोंदवली आहे ती सागवाडी टीम ना आतापर्यंत. इथे मात्र डॉट चेंडू आलाय, षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा, वैयक्तिक 45 धावांवर स्वतः भुऱ्या खेळतोय. क्रॅम्प आलेत आणि इथून मात्र तरी या ठिकाणी अतिशय संघर्ष. गिरीश का सुनने का गाना. अठ्ठेचाळीस धावा आल्यानंतर मात्र टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलं ते कारगर पनसवाडी टीमला, कारण इथून मात्र रणनीती बनवावी लागेल. या स्लॉगवरच्या या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र कमी धावसंख्या द्यावी लागेल, तरच या धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलं जाईल. कारण विचार केला तर 48 धावा धावफलकावर लावल्या आहेत. 16.00च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमावल्यात. त्या आतापर्यंत सागवाडी टीमनं एकटा भुऱ्याने मात्र 45 धावा कुठल्यात. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नोंदवेल का भुऱ्या? घरी राहिला पोरजेला त्या ना डिकेनुज फलंदाजाला जर जास्त दुखापत असेल तर पंच आपण रनर ठेवू शकता. मात्र रनर ठेवल्यानंतर मात्र गोलंदाजी करता येणार नाही याची नोंद घ्यायची. इथे मात्र भुऱ्या मात्र स्वतःवर नाराज आहे, कारण त्याला ठाऊक आहे आपल्याला धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश. डॉट ज्याप्रमाणे मी सांगितलं इथून मात्र टीम मीटिंग घेतली. टीम मीटिंग मधून जरूर मेसेज खेळाडूला गोलंदाजाला दिला असेल की इथून आपल्याला कमी धावा द्यायच्या आहेत, कारण ऑलरेडी 3 षटकामध्ये 16.00च्या सरासरीने 48 धावा कुठल्यात. इथून मात्र नितेश तिसरा चेंडू फेकण्यासाठी. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला मात्र अक्षरशः पाठवून दिला तारामंडळ. षटकार. चेंडू द्यायचा आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मात्र अजून एक चांगला फटका, दमदार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत.
धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा मान या ठिकाणी मात्र या सागवाडी टीमला जातोय, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. एकसष्ट धावा. इथे मात्र चेंडू जाईल सरळ चौकारासाठी आणि इथून मात्र एकट्या भुऱ्यानं मात्र 49 धावांवर नाबाद राहिलाय. अतिशय चांगली इनिंग राहिले. जर फटकेबाजी आवडली असेल तर एकदा भुऱ्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. मॅच मध्ये खरं तर हायएस्ट स्कोर बनला गेलाय आणि त्यामुळे नक्कीच आपण इथे खरं तर या दोन संघापैकी एका संघाला नक्कीच आपण पुढे वाटचाल देणार आहोत. त्यामुळे अगदी मागील सामना आपण पाहिला सारमा संघ जिंकला.
चला मागचा सामना आपण पाहिला सारमाल संघ जिंकला आणि नेक्स्ट मॅच कासगाव आणि सारमाल. खरं तर या दोन संघात पण पाहायला मिळेल. एका बाजूला टीम कासगाव असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट सारमाल. या दोन संघादरम्यान मॅच. चला मात्र सुरुवात करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू अगदी समोर धावून सेटला बॉलला ढकलला. अगदी 20 मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि या पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल इथून एकवटत असताना फलंदाज दिनेश. तब्बल 66 धावा इथून बनवायच्या आहेत. अगदी इथून खारघर फणसवाडी संघ या धावा इथून बनवेल का की नाही बनवला आहे देखील पाहूयात. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी इथे कधी कधी लो स्कोरिंग देखील चेस होत नाहीयेत आणि कधी कधी हायेस्ट स्कोर देखील चेस केला जाऊ शकतोय. आणि इथून खरं तर फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये आणि याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते नवीन. खरं तर इथून दोन्हीही फलंदाज महादेव आणि दिनेश. मात्र आपलं वैयक्तिक अकाउंट इथून ओपन केलं जातं. समोर ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी सुसाट चेंडू. अगदी आपण पाहिलं तर यष्टरक्षकाच्या अगदी दर्शनात जातोय आणि इथून हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. सध्या तरी अनंताला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना पहिलाच पॉवर प्लेचं हे षटक आणि अगदी पॉवर प्लेच्या ओ मध्ये चांगली सुरुवात. वन्स अगेन जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ओमसाई एमटीसी लाईव्ह इव्हेंट वरती आणि जणू काही ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि एक डॉट बॉल. गोलंदाज अनंता सध्या तरी अगदी या गोलंदाजाला आता इथून लय मिळाले. चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करतोय. इथे फटका फसला डीप खेळाडू परंतु त्यांच्या बघाच्या बाहेर. वेल स्टॉप आणि याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी खेळाचा पहिलं सत्र पाहिलं आणि पहिल्या सत्रात अगदी बॅटिंग करत असताना खरं तर बुऱ्या आणि गणेश या 2 खेळाडूंनी काय दमदार बॅटिंग केली होती आणि तशाच प्रकारची बॅटिंग इथून करावी लागेल खारघर फणसवाडी संघाला. मैदानाच्या आतमध्ये इथून सध्या तरी हा चांगला फटका आहे आणि फलंदाज इथं पाहिलं तर दिनेश त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. षटक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरमध्ये खारघर फणसवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. अगदी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर अगदी जवळजवळ 19च्या सरासरीने इथून धावा बनवाव्या लागतील. माझी झॉन षटक क्रमांक 2
ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून केला होता. अगदी महादेव होते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी इथून पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट आलाय, त्यामुळे प्रत्येकी डॉट बॉल इथून खारकर फणसवाडी संघावरती दबाव निर्माण करू शकतो आणि प्रत्येकी मोठा फटका अगदी धावसंख्येचा जवळपास तुम्हाला नेऊन जाऊ शकतो. आणि इथून या चेंडूवरती या 4 धावा आल्यात. धावा 16 मध्ये अजूनही 53 बनवायच्या आहेत. इथे फटका दमदार ऑन साइडला खेचून मारलाय, दमदार स्ट्रोक महादेवच्या बॅटमधून, धमाका षटकार. मध्ये अगदी महादेवच्या बॅट पदरून मात्र धमाका होतोय. हा देखील फटका चांगला डीप मध्ये बॉलला पाठवलाय. अगदी रमेश होते, वेल स्टॉप 100 बॉलला अडवलं आणि या चेंडूपर्यंत देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी इथून या 66 धावा देखील चेस होऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला या गोष्टी करता येतील, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नावरती परमेश्वर. सातत्यानं आता तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धमाका करावा लागेल. वन्स अगेन ऑन साइडला खेचलाय आणि बॉलला अगदी मिड विकेट क्षेत्रात ठेचलाय, सीमा पार षटकार. देव मैदानाच्या आतमध्ये क्लास, दर्जा, स्तर आणि अगदी स्वतःमध्ये किती क्षमता आहे, किती धमक आहे, किती ताकद आहे तो दाखवते महादेव. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद जर विचार केला ना तर हीच ओळख आहे या महादेवची, कारण याचा खेळ मी जवळून पाहिलाय आणि हा जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर हा सामना फिनिश करेल, एवढी या ताकद या महादेव मध्ये आहे. हा देखील फटका चांगला आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ढकलणं आणि या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन्स, 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात. परंतु आता उर्वरित 2 षटकांमध्ये अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत. 37चा पाठलाग अजूनही करायचा 12 चेंडूमध्ये, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट खरं तर इथून मेंटेन ठेवलाय मागील षटकात. आता येणारे 12 चेंडू 37 बनवायचे आहेत. खरं तर अगदी इथून पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता जाऊन पोहोचले ते जवळजवळ 18.50च्या सरासरीने मात्र धावा बनवाव्या लागतील, कारण येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल ती अर्थातच खारघर पणसवाडी या टीमला. 29 धावा, 29 रन्स, अजूनही 37 बनवायचे आहेत. चला 66चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे 29 बनले. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 8 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 21 आल्यात. चला स्पीडअप करायचा आहे, चला स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. टीम सागाचीवाडी दोन्ही संघ आपण पाहिलात अगदी या मॅच मध्ये चांगला क्रिकेट खेळतायत. मी मगाशीच म्हटलं की कधी कधी नक्कीच वाघ सर लो स्कोरिंग सामने चेस होत नाहीयेत, परंतु कधी कधी हायेस्ट स्कोर देखील चेस होतो, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल सांगणं फार कठीण असतं. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 टर्निंग पॉइंट षटक, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड आलाय. एक्स्ट्रा धाबीत नाही मिळती 30 धाबा. अगदी इथून पाहिलं तर आता 12 मध्ये 36 बनवायचे आहेत, म्हणजे अगदी महादेवचा जर का अशा प्रकारचा विस्फोटक खेळत राहिला ना तर महादेवचा मी तर म्हणेन
नक्कीच 6 चेंडूंचाच खेळ राहिलाय, परंतु इथून वेगवान चेंडू होता. इथून पहिलाच बॉल मी तर म्हणेन डॉट आलाय. नक्कीच पंचांकडे अशापत नजरेने पाहिलं जातं, परंतु वाईट साठी कोणत्याच टीमला रिव्ह्यू नाहीये. पा आपण टीमला फक्त बिमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू दिलेत, परंतु LB बॅट कट आणि वाईट त्याकरिता मात्र आपण रिव्ह्यू दिला नाहीये. समोर होता ऑन साइडला लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या तरी दिनेश करतायत काय, महादेवला स्ट्राईक द्यायचंय. त्याची बॅट टलपली या मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून वारंवार दिनेश मात्र बीट होत आहेत. आणखीन एक डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल. खारघर फणसवाडी संघ आपल्यावरती दबाव येऊ शकतोय. 10 चेंडू 36 बनवायचे आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका इथे दमदार. पहिल्या 2 चेंडू मध्ये ते करायचं होतं ते झालं नाही, परंतु तिसऱ्याच बॉल वरती खेचलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, षटकार. चला मॅच बॉल देखील आलाय. खरं तर नक्कीच दिनेश या चेंडूची वाट पाहत होता, परंतु आता पुन्हा एकदा या चेंडूची तो वाट लावू शकतो काय देखील पाहूयात. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये अगदी आफ्टर 2.3 ओव्हर्सचा खेळ पाहिला तर नक्कीच जबरपास मॅच होतोय, कारण की खारघर संघाची देखील धावसंख्या 36 वरती आहे. अगदी साकाचीवाडी संघाचा विचार केला तर त्याही टीमने 40 बनवल्या होत्या, म्हणजे जो ग्राफ आहे तो अगदी पाठोपाठ चाललाय, पाठलाग सुरू आहे. पुन्हा एकदा इथून फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच टीम कासगाव, चला रेडी राहायचंय. खरं तर आज कासगाव काय खेळलाय पहिल्याच मॅच मध्ये, अगदी 2 चेंडू मध्ये 1 धाव मात्र ती डिफेंड केली आणि चिंतामणनं काय गोलंदाजी केली आहे. यॉकलेन स्वतःच्या फालतू मध्ये इथे नक्कीच गोलंदाज चेंडूला अडवतोय गणेश. डॉट बॉल, अगदी इथून लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय आणि आता सामना थोडासा कठीण बनतोय. आता 7 बॉल आणि 30 बनवायचे आहेत. 7 मध्ये 30. आता इथून कदाचित मी तर म्हणेन दिनेश प्रयत्न करेल की या चेंडूवरती तो नक्कीच एखादा मोठा फटका खेळावा, आणि जर का इथे मोठा फटका आला तर नक्कीच मॅचला मजा येऊ शकते. 7 मध्ये 30 बनवायचे आहेत. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. सध्या तरी महादेव मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, परंतु दिनेशला देखील त्याला साथ द्यायची आहे. 7 मध्ये 30 बनवायचे आहेत. 36 बनल्यात. समोर चेंडू होता, ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू, ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहूयात. अगदी प्रॉपर टप्प्यावरती अप्रतिम या ठिकाणी चेंडू होता. अगदी इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय. नक्कीच पंचांचंही कौतुक करायला पाहिजे की अगदी सरळ आपण पाहिलं तर आतमध्ये हा चेंडू होता आणि इथून डॉट बॉल आहे. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल अर्थातच खारघर फणसवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. आता येणारे 6 चेंडू आणि अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये महादेव आहेत. अगदी सुरुवातीचे चेंडू फार महत्वाचे राहतील. जर का सुरुवातीपासूनच महादेवनं अटॅक केला ना तर मॅच बनू शकते. आता प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ले करावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकारच खेचावा लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. गोलंदाज भुरे आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मध्ये रमेश होते, त्यांच्या आवेगाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती पहिला बिग हिट. षट पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय
अगदी आता मॅच पुन्हा एकदा बदलते, सामना पुन्हा एकदा कलाट निघतोय. येणारे 5 बॉल 24 बनवायचे आहेत. 5 मध्ये 4 षटकार इथे अजूनही खेचायचे आहेत. हरल्याची पर्वा मी कधी केली नाही आणि जिंकण्याचा मोह देखील मी कधी केला नाही. अरे नशिबात असेल ते मी मिळवणार, परंतु प्रयत्न करणं हे मी कधी सोडणार नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट. व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅच. मैदानाच्या आतमध्ये महादेवच्या बॅटमधून आणखीन एक लगातारचा हा दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये महादेव वन हँड इट मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय. जर का मागच्या ओव्हर मध्ये जर का अजून धावा आल्या असता तर इथून नक्कीच या मॅच मध्ये खारकर फणसवाडी संघ नक्कीच ड्रायव्हिंग सीट वरती असता. अर्थातच हा सामना त्यांच्या बाजूनेच आला असता, परंतु इथून अजूनही सध्या मॅच ऑन आहे. 4 मध्ये 18 करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. व्हाट अ शॉट. लगातारचा हा तिसरा दमदार बिग हिट आणखीन एक षटकार आलाय. निश्चितच सर विचार केला ना, ही ओळख आहे महादेव पारधीची, कारण अतिशय चांगला हा खेळाडू आहे. आणि या ठिकाणी मात्र अजून जर 2 षटकार मारले तर इतिहास रचेल, कारण 3 चेंडूवर 3 षटकार मारलेत आणि 3 चेंडूवर मात्र 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. निश्चितच या ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्ग जे डुलकी देत होते ना, ते आता मात्र जागे झालेत. नक्कीच सर, नक्कीच सर, सर्वांची झोप उडवणारा हा सामना. आणि जर का इथे या धाबा चेंज झाल्यानंतर गोलंदाजाला झोप येणार नाहीये 2 दिवस. 3 चेंडू 12 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये 18 बनल्यात, परंतु अजूनही सर विचार केला गोलंदाजी कोण आहे भुऱ्या, ज्याने या सामन्यामध्ये 49 धावांची नॉट आउट पारी खेळलाय आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तोच भुऱ्या गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येते की सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे होते आणि 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. सध्या तरी सागाचीवाडी संघाचे सर्व खेळाडूंवरती नक्कीच थोडासा दबाव पाहायला मिळेल. चिंतेचा प्रश्न अगदी इथून सर्वच खेळाडू म्हणत असतील की भुऱ्या एखादा तरी डॉट बॉल घे. चला स्पीडअप करा, माहिती आहे सामना महत्वाचा आहे. चला टीम सागाचीवाडी टीम स्पीडअप करायचा आहे. यस, मॅच इज ऑन. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. सामना दमदार पाहायला मिळतोय. समोर चेंडू होता, ऑन साइडला बिग हिट करायचा होता, परंतु इथे आता आलेला हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अगदी ओव्हर पी चेंडू होता, समोर चेंडू होता, लॉप करायचा होता, टप्पा पडल्यानंतर उचली कमी मिळाली आणि त्याचा फायदा भुऱ्याला झाला, गोलंदाजाला झाला. डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडू 12ची गरज. प्रत्येकी बॉल फार महत्वाचा आहे. प्रत्येकी बॉल वरती षटकारच ठोकावा लागेल. मॅच इज ऑन. आणि इथे ऑन साइडला खरं तर बॉलला ढकललाय. नक्कीच चांगले प्रयत्न राहिलेत. चला महादेवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. सर्वांना विनंती असेल. अप्रतिम बॅटिंग. शेवटच्या चेंडू पर्यंत तो संघर्ष केलाय आणि नक्कीच चांगली बॅटिंग महादेव यांची. शेवटचा 1 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. अगदी जर का इथे एखादा खराब चेंडू आला आणि त्यावरती जर का चौकार षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा बनवू शकते टीम खारकर फणसवाडी संघासाठी. मॅच इज ऑन. इथे सर्व बॅटना फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. व्हेरी गुड स्टॉप, परंतु याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सामना अगदी या ठिकाणी पराभूत झाला टीम खारकर फणसवाडी. हारलात परंतु वाघासारखे लढलात. हार्ड लक. नक्कीच चांगला क्रिकेट आपण दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दोन्ही संघाने खरं तर क्वालिटी क्रिकेट दाखवले या मॅच मध्ये आणि अवघ्या 11 धावेनं
खरं तर सागा चिवड्या संघ सामना जिंकलाय, त्यांचं अभिनंदन. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. चला नेक्स्ट मॅच टीम सारमाल आणि कासगाव आपण लगेच तयारीत राहायचं आहे. डीजे